and welcome to our this session of English class. मी मानसी तुमच्या सर्वांचं स्वागत करते. आज आपण आपली जो स्टोरी होती अ हिरोईन ऑफ द सी, ग्रेस डार्लिंगच्या बाबतीत जी स्टोरी होती तिला आपण पूर्ण वाचूया की शेवटी त्याच्यात काय होतं. चला वाचूया अ हिरोईन ऑफ द सी. तर आतापर्यंतच्या स्टोरीत आपण वाचलं की कशा प्रकारे ग्रेस डार्लिंग जी की आपल्या आई बाबांबरोबर एका लाईट हाऊस मध्ये राहते, तिच्या समोर एक जे आहे त्यांच्याकडे जेव्हा स्टॉर्म येतं, बहुत भयंकर तुफान येतं, तर त्याच्यामध्ये त्यांच्या लाईट हाऊसच्या 1-1.5 मील जवळ एक जी चट्टान असते फार मोठी, तिथे 9 माणसं, 9 बायका आणि माणसं एका शिपरॅक म्हणजे की शिप जी आहे तिथे वाहून गेली असते आणि ती चट्टानला टकरावून आणि तुटून गेलेली असते. ते 9 माणसं वाचून जातात, तर ते त्या रॉकवरती, त्या पत्थरवरती, चट्टानवरती ते थांबलेले ते असतात आणि हिला हे कळतं. तर ही आपल्या आई बाबाला म्हणते की आपण ह्यांना वाचवूया. पण कशा प्रकारे तिचे आई बाबा दोघेही ते लोक मना करतात की आपण यांना वाचवू नाही शकत. ह्याच्या पुढे काय होतं चला आपण पाहूया. ग्रेस वॉज डिटरमाइंड. However, she argued until at last her father agreed. पण जी ग्रेस होती ती आपल्या आई वडिलांच्या त्यांच्या मना केल्यानंतरही ती फार जास्त दृढ निश्चयी होती की तिला त्या लोकांना वाचवायचंच होतं. म्हणून तिने खूप जास्त वादविवाद केला आपल्या बाबांशी आणि त्यांना शेवटी अग्री केला, सहमत केलं की आपण त्यांना वाचवूया. पुअर मिसेस डार्लिंग विथ अ हेवी हार्ट हेल्प देम टू गेट द बोट आउट. तर जी बिचारी मिसेस डार्लिंग होती विथ अ हेवी हार्ट म्हणजे अगदी खूप भारी मनाने, बेमनाने, विथ अ हेवी हार्ट म्हणजे सॅडली, दुखी मनाने त्यांची मदत केली आपल्या नवऱ्याची आणि मुलीची टू गेट द बोट आउट, नाव बाहेर काढण्यामध्ये. शी वॉच्ड अँड प्रेड एज दे सेट ऑफ. आणि तिने खूप पाहिलं त्या लोकांना जाताना की सेट ऑफ म्हणजे बिगिन जर्नी, म्हणजे त्या लोकांना तिथे जाताना बघितलं. एनीवन हू हॅज सीन अ स्टॉर्म एट सी कॅन इमॅजिन दॅट जर्नी. जर कोणी जर समुद्राला पाहिलंय की जेव्हा तिथे स्टॉर्म, खूप मोठा असा तुफान आलेला असतो तर कसं असतं, तर ते इमॅजिन करू शकतं की तेव्हा कसं असेल. द बोट वेंट अप अँड डाऊन ओव्हर वेव्स एज हाय एज हिल्स. जी त्यांची नाव होती ती वरती खालती अशी इतकी उंच उंच त्याच्या वेव्स मध्ये, त्याच्या लहरांमध्ये, लाटांमध्ये करत होती, जसं की कोणत्या हिल्स, जसं की कोणते डोंगर असतील त्यांना पार करत असे. समटाइम्स इट स्टूड ऑन वन एंड, समटाइम्स ऑन दी अदर एंड. कधी ती एकीकडे जात होती, कधी ती दुसरीकडे जात होती. इट वेंट अप टू द टॉप ऑफ अ वेव अँड देन डाऊन इन टू अ ग्रेट व्हॅली बिटवीन द वेव्स. तर ती इतक्या उंच जायची नाव कधी कधी टॉप ऑफ अ वेव, की एक लाटाच्या एकदम वरती आणि मग एकदम खालती जायची, जसं की ग्रेट व्हॅली, कोणचं खूप मोठी खालती एक काही धसलेलं आहे असं. तर त्या वेव्सच्या, त्या लाटांच्या मध्ये ती जात होती नाव. एव्हरी टाइम दे वेंट डाऊन द बोट नियरली वेंट अंडर द वॉटर. तर जेव्हा जेव्हा त्यांची नाव खालती जायची असं वाटायचं की एकदम ती पाण्याच्या आतच चालली गेली. बट लिटिल बाय लिटिल पुलिंग विथ ऑल देअर स्ट्रेंथ ऑन द ओर्स. पण ते हळूहळू करून छोटे छोटेच, म्हणजे की सही कसेही करून. ओर्स म्हणजे काय, असं पोल विथ अ फ्लॅट ब्लेड युझिंग टू रो और स्टिअर बोट थ्रू द वॉटर. जे आपण दोन त्याचे ते असतात ज्यांनी असा बोट चालवली जाते त्याला ओर्स म्हणतात. तर त्याचा युज करून आपली पूर्ण ताकद लावून ते लोक चालवत होते. दे केम नियर द रॉक्स. तर अशा प्रकारे तिथे चट्टानाजवळ पोहोचले. द विंड अँड द रेन वर सो स्ट्रॉंग दॅट ग्रेस कुड नॉट सी. जे वारं होतं, विंड म्हणजे वारं, आणि जे पाऊस होतं ते इतकं जास्त तेज होतं की ग्रेस जे आहे ती पाहू नव्हती पावत. काय नव्हती पाहत? दे कुड नॉट सी द मेन अँड वुमेन क्लिंगिंग टू द रॉक्स. की त्यांना ते जे माणसं आणि जे बायका होत्या त्या दिसत नव्हत्या की त्या कशा चिपकलेल्या आहेत त्या चट्टानीला. शी ओनली हर्ड देअर क्राईज फॉर हेल्प. नुसतं तिला त्यांची रडणं ऐकू येत होतं, त्यांचं ओरडणं की हेल्प करता, मदत ही करता, हेच ऐकू येत होतं. शी नीडेड ऑल हर स्ट्रेंथ टू होल्ड ऑन टू द ओर. तिला आपली पूर्ण जी आहे मेहनत, पूर्ण जान टाकावी लागली. होल्ड ऑन द ओर, जे चप्पू होते त्याला धराय करता पूर्ण तिला ताकद लावावी लागली. विच वॉज बिगर दॅन हरसेल्फ. आणि ते इतके मोठे होते, ते दंडे होते धरायवाले, की ते तिच्यापेक्षा जास्त मोठे होते. ऍट लास्ट दे केम क्लोज टू द रॉक्स. शेवटी ते लोक त्या चट्टानच्या जवळ आली. विलियम डार्लिंग वॉज एबल टू जम्प ऑन टू द रॉक्स. विलियम डार्लिंग जे होते तिचे वडील, ते त्या रॉक वरती, त्या चट्टानवरती कुदून गेले. वाईल ग्रेस ऑल अलोन हेल्ड द 2 men इन टू द बोट. आणि जेव्हा की ग्रेस जी होती ती एकटी, तिने काय केलं? हेल्ड द 2 men इन टू द बोट. 2 माणसांना तिने पकडून ठेवलं आपल्या बोटवरती. द 2 sailors फ्रॉम द wrecked शिप वर एबल टू रो. तर जे 2 सेलर्स होते, जे नाविक होते त्या जहाजला चालवणारे, ते लोक वाचून गेले होते त्या तुफानामधनं, त्या ह्याच्यामधनं. दे हेल्प द डार्लिंग्स ड्युरिंग द लॉंग जर्नी बॅक टू द लाईट हाऊस. तर त्यांनी त्या दोघांची मदत केली परतीमध्ये
घरी जायला, लाईट हाऊस पर्यंत जायला. देन ग्रेस अँड द 3 वुमेन गॉट आउट. त्याच्यानंतर जी ग्रेस होती आणि ज्या 3 बायका होत्या ते लोक बाहेर आले. ओल्ड विलियम डार्लिंग अँड द 2 सेलर्स रोड बॅक अक्रॉस द डेंजरस सी टू रेस्क्यू द 4 men स्टील ऑन द रॉक. तर अशा प्रकारे जे म्हातारा जो विलियम डार्लिंग होता आणि जे 2 सेलर्स होते, जे नाविक होते, ते त्यांनी रोड बॅक अक्रॉस द डेंजरस सी, त्या भयानक समुद्रातून त्या लोकांनी वापस यायचं. अशा प्रकारे 4 लोकांनी प्रयत्न केला आणि ते लोक आले. ते लोक स्टील ऑन द रॉक, ते लोक तेव्हाही तिथेच होते. ग्रेस डिड नॉट हॅव एनी टाइम टू रेस्ट नाव. आता ग्रेस जवळ मुळीचाही टाइम नव्हता की ती आराम करू शके. ऑल दॅट डे शी वॉज बिझी हेल्पिंग हर मदर टू वॉर्म अँड फीड द रेस्क्यूड पॅसेंजर्स. जेव्हा हे लोक लाईट हाऊस मध्ये घेऊन आले ते पॅसेंजर्सला, ती दिवसभर आपल्या आई बरोबर जे आहे त्यांची सेवा करत होती. ते जे वाचवून आणलेले पॅसेंजर्स होते त्यांची. आफ्टर several days, these passengers were able to return to their homes in England. आणि काही दिवसानंतर जे यात्रेकरू होते ते लोक आपल्या घरी जाऊ पावले इंग्लंडला परत. दे टोल्ड द स्टोरी ऑफ द ब्रेव्ह गर्ल अँड हर फादर. त्यांनी सर्वांना, त्या यात्रेकरूंनी त्या मुलीची, साहसी मुलीची आणि तिच्या वडिलाची कहाणी सांगितली. टू देअर फॅमिलीज अँड फ्रेंड्स, त्यांच्या परिवाराला आणि त्यांच्या मित्रांना. सडनली ग्रेस डार्लिंग अँड हर फादर वर फेमस. अचानक से हे दोघे जण, ग्रेस डार्लिंग आणि तिचे वडील, खूप प्रसिद्ध झाले होते. द स्टोरी ऑफ देअर हिरोइझम वॉज टोल्ड इन द न्यूजपेपर्स. तर अखबारांमध्ये सुद्धा यांची कहाणी येऊ लागली होती. मनी वॉज रेस्ड टू हेल्प ऑल द लाईट हाऊस कीपर्स इन देअर डेंजरस लोनली लाईव्स. आणि अशा प्रकारे जितकेही लाईट हाऊसचे कीपर्स होते, जे तिथे राहत होते, त्यांना पैसे जास्त मिळू लागले. त्यांची जी इतकी मुश्किलची जिंदगी होती ते जियाय करता. ग्रेस अँड हर फादर वर गिव्हन अ स्पेशल रिवॉर्ड फॉर देअर हिरोइझम. ग्रेस आणि तिचे वडील दोघांना एक अवॉर्ड मिळाला, एक पुरस्कार मिळाला त्यांच्या हिरोइझम करता, त्यांनी जी इतकी बहादुरी दाखवली त्याच्यासाठी. पुअर ग्रेस डिड नॉट लिव्ह लॉंग आफ्टर द रेस्क्यू. पण ती जी ग्रेस होती ती त्या रेस्क्यू नंतर, म्हणजे त्याच्या वाचवण्यानंतर लोकांच्या, खूप जास्त दिवस जिवंत नाही राहू पावली. शी डाईड ऍट द एज ऑफ 27. ती फक्त 27 वर्षाच्या वयातच ती मरून गेली. बट शी इज स्टील रिमेंबर्ड फॉर हर अनसेल्फिश करेज. पण अजूनही तिला लोक तिची जी अशा प्रकारची साहस होतं त्याच्यासाठी तिला आठवण करतात. शी रिस्क हर ओन लाईफ फॉर अदर्स. तिने लोकांकरता आपली स्वतःची जान जोखीम मध्ये टाकली आणि त्यांना वाचवलं. तर अशा प्रकारची ग्रेस डार्लिंगची स्टोरी आपण वाचली. फारच प्रेरणादायक स्टोरी होती की आपली जिंदगीकडे लक्ष न देता आपण कसं दुसऱ्यांचं जे आहे लाईफ वाचवू शकतो. तर अशा प्रकारे आपण हे सगळं बघितलं. आता बघा तुम्ही, आपण हे सगळे जे आहेत हे करून चुकलेलं आहोत. आता याच्यातला एक फारच महत्वाचा पार्ट आहे लँग्वेज स्टडी मधला, म्हणजे ग्रामर पोर्शन हा तुम्हाला येतो. चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग फ्रॉम द अल्टरनेटिव्ह. बघा इथे क्वेश्चन टॅग सर्वात आधी काय असतात त्यांना आपण समजू. क्वेश्चन टॅग्सच्या बाबतीत माहिती लिहिलंय. Tag question or question tags are often used to confirm information that we think we know is true. ह्यांचा यूज तेव्हा करतात जेव्हा आपल्याजवळ कोणती इन्फॉर्मेशन ऑलरेडी आहे, आपण कोणत्या वस्तूला जाणतो आणि आपल्याला त्याला कन्फर्म करायचं, म्हणजे आपल्याला नक्की करायचंय की ही गोष्ट खरी आहे की नाही. इफ द मेन क्लॉज इज अफर्मेटिव्ह, द क्वेश्चन टॅग इज नेगेटिव्ह. जर आपला जो मेन क्लॉज आहे, पहिला हिस्सा जो अफर्मेटिव्ह आहे, तर जो दुसरा हिस्सा आहे तो नेगेटिव्ह राहील. आणि जर पहिला हिस्सा नेगेटिव्ह आहे तर दुसरा हिस्सा affirmative राहिले. If the main clause is affirmative, the question tag is negative, and if the main clause is negative, question tag is affirmative. याला आता आपण समजूया, तुम्हाला नीट प्रकारे समजत येऊन जाईल. बा, शी वॉज ओनली अ लिटिल वुमन, म्हणजे ती फक्त एक लहानशी बाई होती. तर आता इथे काय, हे अफर्मेटिव्ह आहे. अफर्मेटिव्ह म्हणजे काय, जेव्हा नेगेटिव्ह नसतं, पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे. आता ह्याच्या सेकंड पार्ट म्हणजे कॉमा नंतर नेगेटिव्ह ह्याचा जो क्वेश्चन आहे तो नेगेटिव्ह राहील. तर शी वॉज ओनली अ लिटिल वुमन, इथे येईल वॉझंट शी. वॉझंट हे वॉज येईल म्हणून वॉझंट, आणि मग शी हे येईल. ग्रेस डिड नॉट हॅव एनी टाइम टू रेस्ट. आता हा इथे नेगेटिव्ह सेंटेन्स आहे तर दुसरा पॉझिटिव्ह येईल. ग्रेस डिड नॉट हॅव एनी टाइम टू रेस्ट, डिड शी हे येईल. हे तुम्ही बघा की वॉज, डिड ह्याचाच युज करून आपला नेक्स्ट जो आहे क्वेश्चन टॅग बनतो. शी रिस्क्ड हर ओन लाईफ, तर इथे काय येईल, डिडंट शी. रिस्क म्हणून डिडंट, तर डिडंट शी. तर इथे पॉझिटिव्ह आहे, इथे नेगेटिव्ह आला. अशा प्रकारे क्वेश्चन टॅग असतात. चूज द प्रॉपर मॉडेल टू फिल इन द गॅप. इथे मॉडेल्स दिले आहेत, ह्यांचा गॅप फिल करायचा आहे. दे डॅश हिअर एनिथिंग एल्स, दे कुड नॉट हिअर एनिथिंग एल्स. 9 men and women dash climb on the rock. 9 men and women could climb on the rock. Dash you ever sleep again? Will you ever sleep again? We dash do something. We must do something. अशा प्रकारचे मॉडेल्स इथे येतील.
मग बघा, मॅच द सेंटेन्स विथ देअर टाइप्स. हे जे सेंटेन्स आहे इकडे जे टाइप्स आहे, तर कोणचं कशात फिट जाईल हे बघू आपण. डू नॉट ट्राय. डू नॉट ट्राय हा कसा सेंटेन्स आहे? एक्सक्लेमेटरी, असर्टिव्ह, इंट्रोगेटिव्ह किंवा इम्पेरेटिव्ह. तर हा जो आहे हा इम्पेरेटिव्ह आहे, कारण की हा एक आदेशात्मक आहे. तर आदेशात्मक इम्पेरेटिव्ह मध्ये जातात. विल यू एव्हर स्लीप अगेन हा क्वेश्चन आहे म्हणून इंटेरोगेटिव्ह. ग्रेस डिड नॉट हॅव एनी टाइम टू रेस्ट नाव, तर हा आहे असर्टिव्ह, एक स्टेटमेंट आहे हा. आणि नो नो शी एक्सक्लेम, तर इथे एक्सक्लेमेशन मार्क आहे, हा एक्सक्लेमेटरी सेंटेन्स होईल. तर अशा प्रकारचं आपण हे पाहिले क्वेश्चन टॅग्सची गोष्टी आणि सेंटेन्स किती टाईपचे असतात त्याही गोष्टी पाहिल्या. आता तुमच्या बुक मधला क्वेश्चन नंबर 4 आहे जो त्याच्यातला बघा, आन्सर इन शॉर्ट इन युअर ओन वर्ड्स. छोट्यात आन्सर द्यायचे, शॉर्ट आन्सर द्यायचे. शी स्टेड बॅक होम विथ हर पेरेंट्स. हू म्हणजे की ती आपल्या पेरेंट्स बरोबर घरी राहिली. तर कोण घरी राहिली? हू म्हणजे कोण? तर ग्रेस स्टेड विथ हर पेरेंट्स. तर ग्रेस जी होती ती आपल्या पेरेंट्स बरोबर, आई वडिलांबरोबर घरी राहिली. अ शिप वॉज रेक्ड दॅट नाईट. वाय? अ शिप म्हणजे की एक जहाज जो आहे ते त्या दिवशी रेक्ड म्हणजे की जो तो तुटला त्या रात्री. तर वाय म्हणजे का तुटला? बिकॉज ऑफ अ टेरिबल स्टॉर्म. तर कारण की एक भयानक तुफान होता. द शिप रॅक्ड अपॉन द रॉक्स. तर म्हणून तो जो शिप होता, जहाज होता, तो त्या रॉक्स वरती, त्या चट्टानावरती जाऊन भिडला. 9 men and women did not drown. Why not? म्हणजे की 9 माणसं आणि बायका जे आहेत ते लोक डुबले नाही. का नाही? वाय नॉट म्हणजे का नाही? बिकॉज दे कुड क्लाइंब ऑन टू अ रॉक अँड क्लंग टू इट. कारण की ते एक रॉक वरती, एक चट्टानवरती चढू पावले आणि क्लंग टू इट, आणि ते तिथे चिपकले राहिले. ग्रेस सेड शी वुड हेल्प हर फादर टू रेस्क्यू. हाऊ? तर ग्रेस म्हणाली की ती आपल्या वडिलांची हेल्प करेल रेस्क्यू करायमध्ये, म्हणजे त्यांना वाचवाय करता लोकांना. हाऊ म्हणजे कसं, कशा प्रकारे. शी वुड रो विथ हर फादर. तर ती म्हणाली की ती आपल्या वडिलांबरोबर रो करेल, म्हणजे की बोटला, नावेला चालवेले. अँड रीच द सेलर्स टू रेस्क्यू देम. आणि त्या सेलर्स बरोबर त्यांच्यापर्यंत पोहोचेले त्यांना वाचवायसाठी. तर अशा प्रकारे ती तिच्या वडिलांची हेल्प करेल. युझिंग ऑल देअर स्ट्रेंथ टू रो दे केम देअर. वेअर? तर आपली पूर्ण ताकद लावून ते तिथे पोहोचले. कुठे पोहोचले? वेअर म्हणजे कुठे? तर नियर द रॉक्स. त्या रॉक्सच्या चट्टानांच्या जवळ पोहोचले. आता बघा, थिंग्स टू डू याच्यामध्ये आहे, डिस्क्राईब द लाईफ ऑफ फॅमिली हू लिव्स इन लाईट हाऊसेस. जे लोक लाईट हाऊस मध्ये राहतात त्यांची आपल्याला जीवन सांगायचंय. द फॅमिली हू लिव्स इन लाईट हाऊस लिव्ह व्हेरी हार्ड अँड टफ लाईफ. ते लोकांचं जीवन फारच कठीण असतं. दे लिव्ह अवे फ्रॉम टाउन्स अँड सिटीज. ते शहरांपासून दूर राहतात, गावांपासून दूर राहतात. देअर नियरेस्ट नेबर्स आर मेनी माइल्स अवे फ्रॉम देम. तर त्यांचे जे सगळ्यात जवळचे जे नेबर्स असतात ते त्यांच्याशी खूप मिलो दूर असतात. नेबर्स म्हणजे शेजारचे, आडोसी पडोसी किंवा त्यांचे रिश्तेदार जे आहेत. दे हॅव टू रीच देअर चिल्ड्रन टू रीड अँड राईट इन द लाईट हाऊस ओनली. आणि ते लोक आपल्या मुलांना लाईट हाऊस मध्येच पढायला आणि लिहायला शिकवतात. त्यांना कोणी बाहेरनं टीचर किंवा शाळा नसते. दे लिव्ह अ लोनली लाईफ. ते लोक एक एकटी लाईफ जगतात. स्ट्रॉंग विंड्स, वेव्स अँड स्टॉर्म्स आर देअर युज्युअल कंपॅनियन्स. त्यांचे याचे खूप मोठे तुफान असतात आणि जोराचे वारा असतात, हे त्यांचे कंपॅनियन्स असतात, म्हणजे हे त्यांच्या बरोबर नेहमी असतात. द फॅमिली इज यूज टू दॅम. आणि त्यांचे परिवार या सगळ्या गोष्टींचे जे आहे सवय असते त्यांना. मग आहे रिराईट द स्टोरी इन युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. हे तुम्हाला स्वतःला करायचंय. स्टोरी तुम्ही वाचलेली आहे, ऐकलेली आहे. आता या कहाणीला तुम्ही तुमच्या इन्स्ट्रक्शन म्हणजे की मराठीमध्ये तुम्ही आपल्या शब्दांमध्ये लिहा. मग आहे राईट अ लेटर ऑफ कॉंग्रॅच्युलेशन टू ग्रेस डार्लिंग. आता आपल्याला काय करायचंय, ग्रेस डार्लिंगला एक पत्र लिहायचंय, एक तिला अभिनंदनचं पत्र लिहायचंय. अँड हर फॅमिली, आणि त्यांच्या फॅमिलीला. फॉर द ब्रेव्ह ह्युमन ऍक्ट. कारण की त्यांनी जे इतकं ब्रेव्ह ऍक्ट केलंय, इतकं जे साहसी काम केलंय, त्यासाठी आपल्याला कॉंग्रॅच्युलेशनचं एक पत्र लिहायचंय. पत्र लिहिताना सर्वात आधी आपण आपलं नाव लिहितो. जसं मधु राणे, एक मी इमॅजिनरी नाव लिहिलंय. मग त्यानंतर पत्ता लिहितो, जसं 305 BL रोड, दहिसर ईस्ट, मुंबई. आणि मग पिनकोड. तर एवढं सगळं लिहिलं, नाव, पत्ता आणि मग जागेचं नाव, मुंबई. मग आहे डिअर ग्रेस, म्हणजे प्रिय ग्रेस. आपण ज्याला पत्र लिहितोय त्याचं नाव लिहायचं. हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन, म्हणजे की तुला खूप मनापासून तुझं अभिनंदन. आय रीड द न्यूज अबाउट द इनकम्पॅरेबल करेज अँड ह्युमॅनिटी इन सेव्हिंग सम शिपरॅक्ड पीपल. तर मी वाचलं की तू कशा प्रकारे आपली साहस दाखवून आणि किती ह्युमॅनिटी, मानवता दाखवून तू इतक्या साऱ्या लोकांना वाचवलं. म्हणजे शिपरॅक म्हणजे शिप जी हे होऊन गेली होती, चट्टानेला लागून हे झाली होती, त्याला तुम्ही वाचवलं.
ग्रेस, यू रिस्क युअर ओन लाईफ अँड रेस्क्यूड दोज 9 हेल्पलेस पॅसेंजर्स. तर ग्रेस, तू आपली जिंदगी जोखम मध्ये टाकून 9 लोकांना, 9 हेल्पलेस, जे की असहाय लोक होते, असहाय यात्री होते, त्यांची जान वाचवलीस. वी कॅन नॉट बिलीव्ह दॅट सच अ स्मॉल गर्ल लाईक यू कुड अचीव्ह सच अ ग्रेट फीट. तर आम्हाला विश्वास नाही होते की तुझ्यासारखी इतकी लहानशी मुलगी इतकं मोठं एक काही काम करू शकते. कमेंडेबल म्हणजे की खूप अविश्वसनीय आणि खूपच म्हणजे की अभिनंदन करण्यायोग्य आहे. नॉट ओनली दॅट यू रेस्क्यूड देम, म्हणजे एवढंच नाही, तू नुसतं फक्त त्यांची जे आहे त्यांना वाचवलंच नाही, बट यू अँड युअर मदर ऑल्सो टू केअर ऑफ देम, पण तू आणि तुझी आई दोघांनी मिळून त्यांची सेवा सुद्धा केली. युअर फॅमिलीज एक्स्ट्रा ऑर्डिनरी करेज, तर तुझ्या परिवाराचा जो हा इतका जास्त जो साहस आहे, एक्स्ट्रा ऑर्डिनरी, आणि सेल्फलेस ऍटिट्यूड आर रिअली प्रेज वर्दी. आणि जो सेल्फलेस म्हणजे जे आपली पर्वा न करता दुसऱ्याचा जो पर्वा करायची ही जी अशी ऍटिट्यूड आहे, हा खरंच हा खूप अभिनंदन करण्यायोग्य आहे आणि हे प्रेजवर्दी आहे. यू डिझर्व द लव्ह, तू लोकांचं प्रेम, रिस्पेक्ट म्हणजे की सन्मान आणि ऑनर हे डिझर्व करते, हे तू म्हणजे की तुला मिळायलाच पाहिजे. दॅट यू आर गेटिंग ऑल ओव्हर द वर्ल्ड, जे तुला की पूर्ण विश्वातनं मिळत आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स अगेन, परत अभिनंदन. युअर लव्हिंग फ्रेंड मधु राणे. तर सगळ्यात शेवटी आपण आपलं नाव लिहितो, तर परत तिथे नाव आलं. तर अशा प्रकारे आज आपण बघितलं की ही स्टोरी किती छान होती, किती प्रेरणादायक होती, की आपण आपल्याला विसरून आणि दुसऱ्यांचं कसं लक्ष ठेवू शकतो. कधी कधी अशी वेळ येते आपल्यावरती की आपल्याला सगळ्या गोष्टी विसरून निस्वार्थ भावानी लोकांची मदत करावी लागते. तुमच्याही समोर कधी अशी काही वेळ आली तर तुम्ही पण करा. पूर्ण जग हमेशा अशा लोकांचा साथ देतं जे अशा टाईपचे असतात. याच्या अलावा आपण आज जो क्वेश्चन टॅग्सचा पार्ट पाहिला, तो टाइप्स ऑफ सेंटेन्सेस आणि लेटर रायटिंग, जो की फारच महत्वाचा आहे. हे सगळे एक्झाम मध्ये येतं, यांना नीट प्रकारे बघा आणि समजा. नेक्स्ट सेशन मध्ये परत भेटूया. टिल देन बाय, हॅव अ नाईस डे. थँक्यू.